हॅलो, हाय फ्रेंड्स. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा मनापासून स्वागत आहे. आणि हे बघा, मी इकडं पालक स्वच्छ धुवून घेतले आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही पालक चिरून घेऊ शकता. बारीक आणि जाड पाहिजे तसा आपल्या आवडीनुसार. आणि मी बघा इकडे मीडियम साईज असे मी चिरून घेतलेली आहे पालक. आणि पालक चिरून झाल्यानंतर मी 4 ते 5 चमचा मी बघा बेसन घेतलेले आहे. आणि बेसन पण सुद्धा जेवढी पालकमध्ये मळताना जेवढी लागेल तेवढी तुम्ही हे करून तुमच्या आवडीनुसार तुम्ही बेसनसुद्धा घेऊ शकता. मी 4 ते 5 चमचे बेसन घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी लाल तिखट थोडंसं घेते. खरंच खूप छान लागते लाल तिखट. साधी सिंपल असं आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे ही पालक भजी. त्यामुळं बघा मी फक्त 1 चमचा मी लाल तिखट घेतला आणि चवीनुसार मी थोडीशी मीठ टाकून घेतला आणि थोडीशी जिरं आणि ओवा घेतलेले आहे. आणि ओवा तो पण बघा मी हातावर थोडंसं ओवा घेऊन मी थोडंसं बघा कशी हाताने अशी चोळून घेत आहे. आणि थोडंसं असं हाताने जर असं हे करून टाकलात ना, वास पण छान लागते भजीला. त्यामुळं कधी पण ओवा टाकताना थोडंसं हातावर अशी बारीक करून टाकायचा हातानंच, तर छान लागते भजी बघा. त्यामुळं आणि बेसन पण जास्त टाकायचं नाही, कारण मग भजीमध्ये भजी ना थोडं मऊ होतात. त्यामुळं बघा थोडंसं बेसन कमी टाकलात ना तर कुरकुरीत अशी भजी होतात. मेन हा टिप्स आहे ह्याच्यामध्ये भजीमध्ये. आणि खरंच जर जास्त पीठ झाले की मग मऊ होतात भाजी. त्यामुळं आणि जर का कुरकुरीत पाहिजे असेल ना भजी, तर कधी पण बेसन थोडंसंच घेऊन थोडं मळून घ्यायचं पीठ चांगलं असं. आणि ते पालकची जी पानं असतात ना त्याच्या कुरकुरेपणा येतात तेलामध्ये तळल्यानंतर, त्यामुळं. आणि हे बघा आधीच ऑलरेडी त्या पालकची भाजीमध्ये पाणी असतं, कारण पालक कसं पाणी सुटत राहतं सारखं. त्यामुळं बघा मी पहिला पालक जेवढी पाणी सुटेल तोपर्यंत मी सगळं व्यवस्थित असे मी पीठ मिक्स करून घेतलं त्याच्यामध्येच. मग मी अजिबात बघा जास्त पाणी अजिबात यूज केला नाही आहे भजीमध्ये. फक्त मी 1 चमचा फक्त मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे. जास्त अजिबात घेतलेलं नाही आहे. आणि जेवढी तुम्ही पाणी घेतलात की मग भजी मऊ पण होणार, लगेच मऊ पडणार. त्यामुळं शक्यतो पाणी तुम्ही कमी वापरायचं प्रयत्न करा. भजी कुरकुरीत होणार जर का तुम्ही पाणी जास्त वापरलं की नक्कीच भजी मऊ पडणारच. त्यामुळं तुम्ही शक्यतो पाणी जरा कमीच वापरून पीठ मळून घ्या चांगलं. आणि जेवढं तुम्ही पाणी कमी वापराल तेवढी चांगलं भजीसाठी. आणि हे बघा मी हातानेच व्यवस्थित अशी मी जेवढी पालकमध्ये जेवढी पीठ हे होईल तेवढंच मी थोडीशीच घेऊन बघा मी पालकमध्येच ॲड करून घेत आहे. आणि जेवढं आपण पीठ मळू ना तेवढं पालकमध्ये पाणी सुटत राहतं. त्यामुळं शक्यतो बाहेरचं पाणी घ्यायचंच नाही, कारण मी थोडंसंच मी ओलसरसाठी मी पाणीला घेतलेलं आहे फक्त 1 चमचा थोडंसं असं हाताला. आणि हे बघा आता माझं पीठ मस्त असं तयार झालेले आहे. आणि बघा आपल्या आवडीनुसार छोटे छोटे असे गोळे करून बघा भजी तळून घ्यायचं आहे. आणि मी इकडं गॅसवरती तेल तापायला ठेवलेले आहे. आणि तेल पण तापून झालं आहे माझं इकडं. आणि तेल लय पण कडक करायचं नाही, असे मीडियम गॅसवर मस्त अशी भजी करून घ्यायचं. आपल्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही भजी करून घेऊ शकता. आणि हे बघा अशी मी छोटे छोटे अशी आता भजी तळून घेणार आहे. खरंच खूप छान झालेली भजी. आणि हे बघा एकाच साईजची बघा कशी भजी मस्त अशी हे होत आहेत. आणि लगेच परतायची नाही ही भजी, कारण कसं होतं ना लगेच परतले की मग तुम्ही सारखं तेलामध्ये परतत राहणार आणि मग भजी तेलकट होणार. खरं तर मग 2 ते 3 भजी सोडलात ना 2 ते 3 मिनटानंतरच मग भजी परतायची, म्हणजे जी खालची भाग असतात ना तिथे असे कुरकुरेपणा येतात त्याला, त्यामुळं. आणि हे बघा मी भजी सोडून घेतल्या 2 ते 3 मिनटानंतर बघा व्यवस्थित अशी मी परतून घेते. इकडं कशी मस्त कुरकुरीत झाल्यात बघा. मी जशी परतते ना त्याच्यावरच समजतो बघा भजी अशी कुरकुरीत हे बघा 2 ते 3 मिनटानंतर मी परतायला घेतल्यानंतर बघा खालच्या भाग एकदम मस्त असे असे हे झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत खालच्या भागाला. आणि तसेच त्याच पद्धतीनं मी आता इकडं परतून घेणार आहे. आणि
त्या साईडनं पण अशी कुरकुरीत अशी भाजून घेते. आणि गॅस कधीच बारीक ठेवायचा नाही, नाहीतर भजी मऊ पडतात. आणि फास्ट ठेवली की तुमची लगेच करपून येणार आणि असं भाजणार नाही, आतलं कच्चं पीठ राहील आणि खाली आणि वरती फक्त तुमची क्रिस्पी येईल कुरकुरीत आणि मध्ये मऊ राहील. त्यामुळं मीडियम गॅसवरतीच भाजायचं. आतलं पीठ पण चांगलं असं कुरकुरीत होईपर्यंत 5 ते 6 मिनटं अशी मी भजी बघा मस्त अशी तळून घेतली इकडं. असेच करून मी सगळे भजी आता छोटे छोटे अशी मी तळून घेणार आहे. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही भजी करून घेऊ शकता, मोठे छोटे असे. आणि हे बघा मग किती मस्त असे बघा कुरकुरीत झाल्यात बघा, जरासुद्धा भजी मऊ झालेली नाही आहे. अशीच ह्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा करून बघा, खरंच खूप छान असे भजी होतात. आणि पालक न खाणारी सुद्धा हे भजी खातात. ह्या पद्धतीने तुम्ही भजी केलात तर खरंच खूप छान अशी कुरकुरीत अशी भजी झालेली बघा. आणि ह्याच पद्धतीने मी सगळ्या भजी आता तळून घेणार आहे. आणि चला तर आता माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती जर का कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असंच तुम्हाला छान छान माझे व्हिडिओ बघायला भेटेल. चला तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि हे बघा माझी भजी कशी मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे.